यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं वर्तवलाय। एल निनोचा परिणाम हा यंदा मान्सूनवरती होणार आहे असा त्यांचा अंदाज आहे। जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये मान्सूनचं पर्जन्यमान हे सरासरीच्या 94% असेल असा अंदाज आहे। हंगामाच्या दुसऱ्या 6 महिन्यांमध्ये देखील अल निनोची तीव्रता ही वाढण्याची शक्यता आहे। जून महिन्यामध्ये मान्सून तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे, मात्र जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाची तीव्रता ही कमी होण्याचा अंदाज आहे। देशातील मध्य आणि उत्तर पश्चिम भागांमध्ये पावसाची कमतरता जाणवू शकते, ज्याचा शेती आणि जलस्रोतांवरती परिणाम होण्याची भीती ही व्यक्त करण्यात आली आहे। भारतीय हवामान विभागाकडून पुढील आठवड्यामध्ये मान्सून हंगामासाठीचा आपला पहिला अंदाज हा जाहीर केला जाण्याची ही शक्यता आहे। आणि आज संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, काय अधिकची माहिती आहे? एकूणच अल निनोचा प्रभाव तो यंदा देखील आपल्याला मान्सूनवर होताना दिसणार आहे आणि तसा प्रकारचा अंदाज देखील स्कायमेट या खासगी हवामान संस्थेकडून वर्तवण्यात आलेला आहे। 2026 मध्ये सरासरीपेक्षा यंदा कमी मान्सून राहील अशा प्रकारचा अंदाज आहे। सरासरीच्या 94% पावसाचा अंदाज हा जून ते सप्टेंबर दरम्यान वर्तवण्यात आलेला आहे। एकूणच जूनची परिस्थिती पाहायची तर तुलनेनं ही चांगली राहील अशा प्रकारचा अंदाज आहे। मात्र जुलै ते सप्टेंबर हा जो कालावधी आहे इथं कुठंतरी अल निनोचा प्रभाव हा आपल्याला वाढताना दिसतो आहे आणि एकूणच हंगामाच्या दुसऱ्या 6 महिन्यांमध्ये या अल निनोची तीव्रता ही वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे एकूणच देशातला मध्य आणि उत्तर पश्चिमेमधला जो भाग आहे तिथं कुठेतरी पावसाचा कमतरता ही आपल्याला कमी पाहायला मिळू शकते, ज्यामुळे जलस्रोत असतील किंवा मग शेतीवर मोठा याचा परिणाम होताना आपल्याला दिसेल। एकूणच भारतीय हवामान विभागाकडनं देखील पुढील आठवड्यामध्ये अंदाज वर्तवण्यात येणार आहे, त्यामुळे एकूण अल निनोचा प्रभाव हा वाढताना दिसतो आणि अशातच भारतीय हवामान विभागाकडनं कशा पद्धतीनं अंदाज वर्तवण्यात येतोय हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अगदी धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अल निनोचा परिणाम यावर्षी मान्सूनवरती होणार असल्याचं दिसून येत आहे। स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं असा गंभीर अंदाज हा वर्तवलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।